तर मैत्रिणींनो, आदियोगिनी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज आपण भरीत तर सगळेजण भाजल्या वांग्याचं, भरताच्या वांग्याचं भरीत करतोच आणि भाजून भरीत करतातच सगळेजण. पण माझ्या आईच्या हातचं चवीचं असं भरीत मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला कंटाळा केला होता, पण मग आता म्हटलं आपण करूच, कारण डब्यामध्ये कुठेही गेलं तर हे भरीत इतर भरतापेक्षा चवीला छानच लागतं. तर फोडणीला मी याच्यामध्ये जिरे हिंग टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे चांगले 5 कांदे टाकले आहेत आणि हे गोल्डन आकारावर फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे वांगे घेतलेत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये. त्याच्यातले एवढे पुरे झाले समजा मला. 4 वांगे घेतलेले आहेत. आता ह्याच्या तेलामध्ये आपण हे कट केले की लगेच तेलात टाकायचे. हे बघा, वांग आकाराने जरी मोठं दिसत असलं तर आतून असं कोळ आहे, पण साईजने हे मोठे आहेत. याच्यामध्ये चव बरोबर तयार झालेली असते. मस्त वांगी कापले की लगेच तेलात टाकून घ्यायचे. पातळ काप करून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये किडा वगैरे असलेलं ते आपल्याला कळून पण येतं. कारण भाजताना ते किती आपण वरून बघितलं की ते काही लक्षात येत नाही. आणि भरताच्या वांग्यापेक्षा थोडे मध्यम आकाराचे झालेले वांगे आहेत, ते काटळा वांगे आहेत. हे म्हणजे 250 ग्राम कांदा असेल माझा, तो गोल्डन याच्यावर जिऱ्याबरोबर मी छान परतून घेतला. त्याच्यात तेलामध्ये हे वांगे टाकलेले आहेत. व्यवस्थित हे तेलावर छान त्या कांद्याबरोबर हलवून घ्यायचे आपल्याला. आणि आता आपण ह्या स्टेजवर याच्यावर टाकत आहोत मीठ. मीठ टाकून आपल्याला छोट्या फ्लेमवर हे पूर्ण वांगे तेलामध्ये असे गोल्डन फ्राय होईपर्यंत ठेवायचे. आता याच्यावर आपण करत आहोत कवर. तर केलं की आपण हे गॅस एकच्या मोडवर ठेवायचं, अगदी छोट्या ह्याच्यावर. व्यवस्थित हे परतू द्यायचे कमीत कमी याला 10 मिनटं. म्हणजे आपल्या इकडे पोळी भाकरी होईपर्यंत हे अगदी व्यवस्थित होतं. अगदी दही वगैरे काही असलं तरी आपलं जेवण होऊ शकतं. पुढचं दाखवते मी. अगदी मंद आचेवर छान कांदा आणि वांग व्यवस्थित परतले. कांदा तर प्रथम परतलेलाच होता, आता वांगे पण छान परतून घेतलेले. अख्खेच वांगे स्वच्छ धुवून घेतले होते, नंतर कापून पाण्यात न टाकताच तेलात टाकलेलं. म्हणजे याला पाण्याचा कुठलाच अंश नाही आहे. आणि कांदा पण पूर्ण गोल्डन फ्राय केलेला होता. हे ऑटोमॅटिकच हलवताना मॅश होतं. बघायला मॅश करण्याची पण जरूर इतपत ते तेलामध्ये छान मिठाबरोबर परतू दिलेले होते. आता मी याच्यामध्ये टाकत आहे स्वादापुरती हळद, धना जिरा पावडर, आणि आपल्या चवीपुरता तिखट. फार काही मसाले नाहीच आहे त्याच्यामध्ये, फक्त धना जिरा पावडर. आणि हे आपण याच्यामध्ये कुठं तिळाचा किंवा दाण्याचा कोट वगैरे कशाचाच वापर करत नाही आहे. अगदी सर्विंगच्या वेळेस याच्यात वरून कोथिंबीर घालावी. आता कोथिंबीर माझ्याकडे अवेलेबलच नाही आहे सध्या. आत्ता याच्यात फोडणीमध्ये पण कोथिंबीर टाकली तर अजून छान होणार. आता हे असं हलवता तिखट व्यवस्थित मिक्स करायचं. आज अगदी मध्यम फ्लेम आहे. याला मॅश न करता पण अप्रतिम चवीचं लागतं हे.
साजूक तूप वरण भात साईडला हे आपलं भाकरी पोळी बनवतो ना तोंड लावण्यासाठी पण. आणि कुठे पिकनिकला जर आपण जात असू तर हे भाकरीबरोबर छान कॉम्बिनेशन जमतं अगदी. बरेच जण करत असतील पण ज्यांना माहीत नाही त्यांना वांगं न भाजता आणि भाजीतल्या मध्यम परिपक्व वांग्यांचं भरीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे आज. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने करत नसाल तर करा, करत असलं तर अतिउत्तम आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? तर ती करा, आपल्या बरोबर एन्जॉय करा आणि प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.